आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चलो तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे फरीद पठान तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रभाग क्रमांक 9 या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या पक्षाने 4 उमेदवार या ठिकाणी निश्चित केलेले आहेत. जसं की मी ओळख करून दिली या ठिकाणी. अ मधून विशाल ओमप्रकाश शिंगळे, ब मधून मोनिका नागेश भालेराव, क मधून फरीन अफसर पठाण आणि ड मधून अब्बास मैदू शेख हे 4ही उमेदवार तुल्यबळ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत. सर्वसामान्य घरातील आहेत आणि त्यांचा संघर्षाचा वारसा आहे. आणि नुसता संघर्षाचा वारसा नाही तर त्या संघर्षाद्वारे त्यांनी या ठिकाणी विकास देखील खेचून आलेला आहे. अनेक विकास कामे देखील खेचून आलेली आहेत. मला सर्वांना आवाहन करायचं आहे मतदार बंधू आणि भगिनींना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतला पक्ष आहे आणि मुळात अजितदादाचे पक्षाचे अध्यक्ष आहेत, ते अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. म्हणून जर समजा हा प्रभाग आपण राष्ट्रवादीचा प्रभाग म्हणून निवडून दिला तर आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यासाठी आणि अनेक प्रकारचे विकास कामं आणण्यासाठी फार काही आपल्याला मेहनत करावी लागणार नाही. आपली कामं सुरळीतपणे आणि फार तत्परपणे मंजूर होतील आणि ते विकास कामं आपल्याला या ठिकाणी करता येतील. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पूर्ण प्रभाग या ठिकाणी निवडून द्यावा. बरं, बेरोजगारांसाठी काय योजना आहे तुमच्याकडे? बेरोजगारांसाठी आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही या गोष्टी टाकलेल्या आहेत की दरवर्षी या ठिकाणी प्रायव्हेट कंपनी असो, निमशासकीय असो, त्यांचा रोजगार मेळावा या ठिकाणी घेतला जाईल. कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये देखील आमचं बोलणं चालू आहे कामगार उपायुक्त साहेबांशी. त्यांना देखील आम्ही विनंती करत आहोत की तुमचे जे रोजगार मेळावे आहेत ते वर्षातनं 1 किंवा 2 वेळेस आमच्या मिसरवाडीमध्ये देखील आपण त्यांचे कॅम्प लावणार आहोत. विशाल भाऊ, तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये आज रॅली काढली आणि रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला, काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम मिसरवाडी येथील सर्व नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो की इतका प्रचंड उत्साहामध्ये त्यांनी आम्हाला समर्थन दिलं, आमच्या पॅनलला पसंती दिली. खरं तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की हे सगळे आमचे जे पॅनलमधले 4 उमेदवार आहेत त्यामध्ये फरीन अफसरभाई दीदी पठाण असतील, अफसरभाई पठाणच्या मिसेस आहेत, अब्बासभाई असतील, मोनिका नागेश भालेराव नागेशभाऊ भालेराव यांच्या मिसेस आहेत, मी स्वतः विशाल ओमप्रकाश शिंगळे आहे. हे आम्ही सगळे संघर्षातून निर्माण झालेले माणसं आहोत. आम्हाला कोणताही राजकीय वारसा नव्हता, कुठेतरी असं धनसंपत्ती नव्हती की त्याच्या जोरावर आम्ही सगळे मतदान विकत घ्यायचा प्रयत्न करतोय. आम्ही लोकांना फक्त सांगतोय की आमचं काम पहा, आमच्या परिसरामध्ये जाऊन सगळ्यांना विचारा की हे लोक कसे आहेत. आमच्यावर एकही डाग नाही, आम्ही व्हाईट कॉलरचे लोक आहेत, आमचे 2 नंबरचे, आम्ही काहीच केलं नाही. आम्ही फक्त निरंतर जनतेची सेवा केली. आमच्याकडे पद नसताना आम्ही कार्यालयामध्ये जे करता येईल ते अधिकाऱ्यांना न्याय मागण्यासाठी मग कोणत्याही भाषेमध्ये आणि कोणत्याही याच्यामध्ये लोकांचे कामं खिचून आणले. जनसेवाचा वसा घेऊन आम्ही इतक्या वर्षापासून चालत आहोत. तर आम्हाला असं वाटतं की जर आमच्याकडे पद नसताना जर आम्ही इतके कामं करू शकतो, जर तुम्ही आम्हाला नगरसेवक बनवलं तर ते सभागृह आम्ही गाजून टाकू आणि या पूर्ण मिसरवाडी परिसराला आम्ही स्वर्ग आणि जन्नत बनवू. विशाल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विशाल भाऊ तुम आगे बढ़ो. या निमित्ताने प्रभागातील मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? प्रभागातील मतदारांना मी आवाहन करतो की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महापालिका जेव्हापासून अस्तित्वात आली तेव्हापासून आणि आपला हा मिसरवाडी परिसर जेव्हापासून आहे तेव्हापासून आपल्या समस्या सुटतच नाहीये. हर साल आपली समस्या त्याच आहेत. आपल्या प्रत्येक वर्षी आपण माणसं निवडून देतोय पण आपल्या समस्या दूर होत नाहीये. म्हणून तुम्हाला परिवर्तनाचे साक्षीदार व्हावं लागेल, तुम्हाला परिवर्तनाकडे जावं लागेल आणि कुठंतरी बदल घडवून नवीन चेहऱ्याला एकदा संधी द्यावं लागेल. नवीन चेहऱ्याला संधी देऊन बघा. हे जे तुमचे रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन, वैयक्तिक तुमचे काही मुद्दे असतील, आम्ही तुम्हाला घरातल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीप्रमाणे, कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे तुमची वागणूक देऊ. तुम्हाला कुठेही अंतर देणार नाही आणि 24 तास 365 दिवस तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध राहू, एवढंच सांगू शकतो. ओके, धन्यवाद. ये हमारे अफसर साहब है जो नौजवानों की दिलों की धड़कन है. हर वक्त जनता की खिदमत करते रहते हैं, नौजवानों के हर मसाइल को हल करते रहते हैं. कोई भी मसाइल में अगर साहब को बुलाते हैं तो वो मसला हल हो जाता है. हमारे चैनल में आपका स्वागत है सर. क्या मैसेज देंगे सर? आज आप प्रभाग नंबर 9 के अंदर है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जानिब से आप एक सिपाही है, क्या मैसेज देंगे सर? हमारी जो मेहनत है उस मेहनत का हमको फल चाहिए. जो 23 सालों के बाद जो मौका मिला है हम लोगों को,
वो 23 साल का हमको फल चाहिए। अगर किसी ने हमको झूठा भी फोन मारा है तो हम सच्चाई समझ के वहाँ पहुँचते हैं। इसका एतबार रखकर और हमारे चारों के चेहरे को देखकर हम ग्राउंड के लोग हैं, हम पैराशूट से उतरे लोग नहीं, हम पैसे के बलबूते पे नहीं है, हमारी मेहनत के बलबूते पे हम इलेक्शन लड़ रहे हैं। और इस इलेक्शन को हमारे चेहरे देखकर हमें मतदान कीजिए। और अभी हमने देखा है कि कब्रिस्तान के वास्ते हो, टेनिस के वास्ते हो, पानी 15 दिन 8 दिन 10 दिन, हम लोग जो है पावर में अगर महानगर पालिका में हमको आप लोग लाते हैं तो सबसे पहले हम आपकी समस्या छोड़ेंगे पानी की। अफसर भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोड की ये मूलभूत सुविधा हम जो है तो प्रशासन से लाने की उपोषण के ताल्लुक से ताकत रखते हैं। लेकिन आज हमारे खुशखबरी की बात है कि हम बहुत नसीब वाले हैं कि आदरणीय हमको जो